नवी मुंबई के नेरुल प्रभाग 21 में नगर सेविका माधुरी ताई जयेंद्र सुतार के जन्मदिन पर आयोजित कार्यक्रम में एकता और सामाजिक सद्भावना का अनोखा संगम देखने को मिला। महाशिवरात्रि पर्व से शिव जयंती की पूर्व संध्या तक चले इन कार्यक्रमों का आयोजन दिवंगत विनोद सारिका कृति कला केंद्र, क्रीड़ा मित्र मंडल और भारतीय जनता पार्टी प्रभाग 21 के संयुक्त तत्वावधान में किया गया था। प्रकाश ज्योति का प्रज्वलन कर उत्सव की शुरुआत हुई। यहाँ युवकों के लिए बॉक्स अंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट से परिसर में जोरदार उत्साह और उमंग का नजारा देखने को मिला। कार्यक्रम में नगर सेवक सुरेश शेट्टी, शिल्पा कांबले, मंडल अध्यक्ष कुणाल महाडिक और सूरज पाटिल समेत तमाम विशिष्ट जन मौजूद रहे। नगर सेविका माधुरी ताई सुतार और वरिष्ठ समाज सेवक जयेंद्र सुतार के जन्मदिन पर साझा तौर पर आयोजित इस अभिष्ट चिंतन समारोह में विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम चले, जिसमें महिलाओं, ज्येष्ठ नागरिकों और नन्हे बच्चों की सहभागिता ने इसे और अधिक भावनिक एवं पारिवारिक स्नेह से सराबोर कर दिया। नगर सेविका माधुरी ताई सुतार ने यहाँ केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर महापौर सुजाता पाटिल ने माधुरी ताई सुतार के सामाजिक और विकास कार्यों की प्रशंसा करते हुए उन्हें जन्मदिन की बधाई दी और कहा कि सामाजिक कार्य ही जन्मदिन की असली भेंट है। सर्वात प्रथम तर सगळ्यांना मी शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या लाडक्या नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस आहे। मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आदरणीय गणेशजी नाईक साहेब सांगतात की वाढदिवस बुके किंवा भेटवस्तू न घेता लोकांसाठी काहीतरी करायचं आणि त्याच्यातून साजरा करायचा। आज माधुरीताईंनी जे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्याच्यातून नक्कीच तरुण वर्ग नशा किंवा इतर व्यसनांपासून परावृत्त होऊन कुठेतरी क्रीडांच्या माध्यमातून पुढे येतोय, हे मनापासून खूप उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या ह्या कार्याला मी अशीच शुभेच्छा देते। आणि वहीं पूर्व महापौर जयवंत सुतार ने भी माधुरी ताई जयेंद्र सुतार को शुभेच्छा देते हुए संपूर्ण सुतार परिवार के निरोगी जीवन, सुखी और दीर्घायुष्य के लिए प्रार्थना की और उनका अभिष्ट चिंतन किया। विनोद कला क्रीडा मंडल शिरवणे आणि भारतीय जनता पार्टी शिरवणे यांच्या विद्यमानानं 4 दिवसापूर्वी जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस आणि आज माधुरी सुतार यांचा वाढदिवस या निमित्त या ठिकाणी गेल्या 32 वर्ष खंड न पडता या ठिकाणी सातत्यानं प्रकाश झोतातील बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं। मंडळाचे कार्यकर्ते हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मेहनत करतात आणि एक शिस्तीनं त्या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन न करता त्या ठिकाणी पार पाडत असतात। नव्या मुंबईतील असंख्य खेळाडू यामध्ये सहभागी होतात आणि खेळीमाळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असतो। स्वर्गीय अरुण सुतार यांनी बालकडू समाजसेवेचं केलेलं आहे। त्याच धर्तीवर माझं मार्गदर्शन जयेंद्र सुतार, माधुरी सुतार यांना लाभत असतं आणि त्याच्यातूनच ही समाजसेवेची क्रीडा क्षेत्रामध्ये, आरोग्यामध्ये किंवा सामाजिक सेवेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे या भूमिकेतून आज या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली। सकाळी त्या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नेत्रचिकित्सा शिबिर, महिला प्रशिक्षण ज्यांनी घेतले त्या महिलांना प्रशिक्षण दाखले वाटप असे विविध उपक्रम त्या ठिकाणी करण्यात आले। इस अवसर पर नेरुल प्रभाग 21 के असंख्य नागरिकों ने उपस्थित रहकर अपने चहेती नगर सेविका माधुरी ताई सुतार एवं समाज सेवक जयेंद्र सुतार को उपहार और पुष्पगुच्छ के साथ शुभेच्छा प्रदान की। माधुरी ताई सुतार ने कहा कि हम सिरौने प्रभाग 21 के सर्वांगीण विकास के लिए कटिबद्ध हैं। यह जन्मदिन कार्यक्रम केवल आनंद का अवसर नहीं बल्कि सामाजिक स्नेह, विकास का संकल्प और एकजुटता की भावना को और अधिक मजबूत करने का उत्सव रहा है।
आमचे वाढदिवस असल्यानंतर नेहमीच आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या परिजनांसमवेत कुटुंबियांसमवेत नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आमचा प्रभागच हा आमचा परिवार आहे. या पद्धतीने शिरोणे गावामध्ये अरुण सुतार यांचा वारसा चालवत आम्ही जयवंत सुतार, जयेंद्र सुतार आणि मी माधुरी सुतार सातत्याने आम्ही हा समाजामध्ये आपली बांधिलकी जपावी या उद्देशाने विविध उपक्रम हे घेत असतो. आजचा हा कार्यक्रम तुम्ही पाहत असाल की जयेंद्र अरुण सुतार यांचा महाशिवरात्री दिनी वाढदिवस तो 15 फेब्रुवारी ते आज 18 फेब्रुवारी माझा वाढदिवस हे सातत्याने 4 दिवस आम्ही कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे प्रकाश झोतातील अंडरआर्म क्रिकेट सामने हे भरवले होते आणि अत्यंत खूप छान असा प्रतिसाद सर्व खेळाडूंना मिळाला आणि हे मंडळ सातत्याने शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक असं सर्वच क्षेत्रामध्ये हे मंडळ कार्यरत असतात. कारण नवीनच स्थापन झालेलं असं नाही तर जवळपास 33 वर्ष पूर्ण या मंडळाने केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतलं नावाजलेलं एक हे मंडळ म्हणून याची ख्याती आहे. आज खरं पाहता तर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे नेतृत्वात हे नवी मुंबईचे जी जडणघडण झालेली आहे, जो विकास झालेला आहे तो आपण पाहतो आहे. दादांना सर्वच जे आपले लाडके नेतृत्व आहे त्यांना नवी मुंबईचं शिल्पकार ह्यासाठी म्हटलं जातं की दूरदृष्टिकोनातून दादाच्या ही नवी मुंबई साकारली गेलेली आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने या नवी मुंबईचा विकास होणार आहे. आणि असे आमचे मार्गदर्शक राजकीय गुरु गणेशजी नाईक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत असतो. निश्चितच आजही ती सामाजिक बांधिलकी आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जपत सकाळी आरोग्य शिबिर म्हणा, महिलांचं सक्षमीकरण म्हणा आणि सांगता आज रात्री इथे क्रिकेट सामन्यांच्या जो फायनल मॅच आहे आणि बक्षीस वितरणाच्या माध्यमातून झालेली आहे. तर निश्चितच हाच प्रयत्न असतो की समाजामध्ये जे काही आता खेळाडू आहेत त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, एक व्यासपीठ मिळावं. नवी मुंबईतून आपले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनून आपलं भारताचं आणि आपल्या नवी मुंबईचं नावलौकिक कमवावं आणि त्यांच्या ह्या आमच्या सातत्याने चाललेल्या उपक्रमातून नागरिकही खूप छान आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळत असतात. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।